आपण केलेले बैठकीत काय विषय? आम्ही आम्हाला असं वाटतं की या जळगाव शहराच्या महापौर ज्या आहेत त्या सगळीकडचंच अतिक्रमण काढून शहर स्वच्छ करायचा त्यांचा चंग आहे, त्याचं अभिनंदन करूया ना आपण. पण मग आमचा मुद्दा असा आहे की तुम्ही छोट्या यांना का पकडता, छोट्या माशांना का पकडता तुम्ही? त्यांच्या स्वतःच्याच पतीच्या नावावरती असणारे हॉटेल इम्पेरिया जे आहे त्या हॉटेल इम्पेरियाचं अतिक्रमण आहे तिकडे. त्याचे जे रेस्टॉरंट केलेलं आहे तिथं त्यांनी पार्किंगच्या जागेवरती हॉल घेतात आणि ते लग्नासाठी देतात, तर ते अतिक्रमण काढा. काशीनाथच्या हॉटेलच्या इथला जो रस्ता आहे त्याच्यावरती अतिक्रमण केलेलं आहे. ते शाळा कशावर बांधलेल्या आहेत, शाळा ज्या बांधलेल्या आहेत त्यांनी त्या कशावर बांधलेल्या आहेत, मग त्याही जरा व्हॅकेट करा. पहिल्यांदा आपल्याला स्वच्छ असावं लागतं, त्यामुळे ते पहिलं करा. हे गरीब तर राहण्यासाठी छप्पर नाही म्हणून राहतात आणि तुम्ही पैसे कमवण्यासाठी करतात, तर त्याचं जरा तुम्ही उत्तर द्या असं आम्ही तक्रार दाखल केलेली आहे. आम्ही विचारलं आता त्यांना, ते म्हटले 2च दिवस झाली तक्रार संबंधित अधिकारी, त्यामुळे आम्हाला अजून 2 दिवस द्या. मंगळवारपर्यंत नाही दिली तर आम्ही पुन्हा येऊ यांच्याकडे. कोणाकडे तक्रार दिली नाही? आम्ही याच्याकडे आयुक्तांकडे ती तक्रार दाखल केलेली आहे, कारण तेच त्यांच्याशीच आपण प्रशासन म्हणून त्यांच्याकडेच दाखल करतो आणि त्यांनी नाही उत्तर दिलं तर मी उपोषणाला बसेल आणि मागेल त्याचं उत्तर. पण ते उत्तर मागितल्याशिवाय राहणार नाही. दुसरी तक्रारही दाखल करणारे शाळांच्या बद्दलची. ठीक, त्यामुळे महापौरांनी स्वतः आधी करेज दाखवलं पाहिजे की हो मी माझ्याकडे जर माझ्या इथे चुकीचं असेल तर, आणि ते त्यांनी केलं तर मी त्यांचा जाहीर सत्कार करेन. हजारो लोक जमवून जाहीर सत्कार. चॅलेंज आहे का ताई त्यांना, कारण स्वतःचं अतिक्रमण त्यांनी काढून घ्यावं मग इतरांवर कारवाई करावं असं तुमचं म्हणणं आहे? माझं त्यांना चॅलेंज आहे की त्यांनी स्वतःच्या शाळा असतील तर त्याच्याबद्दलचं करावं. त्यांनी त्यांच्या हॉटेल इम्पेरियामध्ये जर चुकीचं चालत असेल, कशाच्या नावावर परवानगी घेतली आणि दुसरं ते चालवत असतील तर ते त्यांनी काढावं. त्यांनी काशीनाथ मधलं अतिक्रमण काढावं आणि मग दुसऱ्यांना बोलावं. हे माझं त्यांना ओपन चॅलेंज आहे. ठीक आहे.